पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल 5 देशांच्या दौऱ्यावरती जात आहेत. या दौऱ्यामध्ये मोदी यूएई, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. मंडळी, भारताची ऊर्जा सुरक्षा, संरक्षण क्षेत्रातील भागीदारी, सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी, गुंतवणूक आणि जागतिक स्तरावरती भारताची वाढती ताकद, या सगळ्या दृष्टीने हा पंतप्रधान मोदींचा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे हा दौरा अशा वेळेला होतोय जेव्हा जगभरात तेलाचे दर प्रचंड वाढलेत, मध्य पूर्वेत तणाव आहे आणि अनेक देश नव्या आर्थिक आणि संरक्षण भागीदारीच्या शोधात आहेत. आणि म्हणूनच मोदींचा हा दौरा भारतासाठी किती महत्त्वाचा आहे, कोणत्या देशात काय चर्चा होणार, भारताला त्याचा कसा फायदा होऊ शकतो आणि जग भारताकडे कसं पाहत आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अमित गत्रे. न्यूज 18 मराठीच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात सगळ्यात पहिला जो थांबा आहे तो आहे यूएईचा, म्हणजे संयुक्त अरब अमिरातीचा. भारतासाठी यूएई हा केवळ मैत्रीपूर्ण देश नाहीये, तर भारताच्या ऊर्जा सुरक्षेचा एक मोठा आधार आहे. भारत आपल्या गरजेचा मोठा क्रूड ऑइलचा साठा आणि एलपीजी यूएई मधून आयात करत असतो. आतापर्यंत रिपोर्टनुसार यूएई हा भारताचा चौथा सर्वात मोठा क्रूड ऑइलचा पुरवठादार आहे. तसंच एलएनजीआय किंवा एलपीजीए या पुरवठ्यात सुद्धा यूएई महत्त्वाची भूमिका बजावतोय. यावेळेला मोदी आणि यूएईचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्यामध्ये दीर्घकाल तेल करार किंवा एलपीजी पुरवठा आणि भारताच्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हवरती चर्चा होण्याची शक्यता आहे. आता स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह म्हणजे काय हे थोडक्यात आपण समजून घेऊया. भविष्यामध्ये जर युद्ध झालं किंवा जागतिक संकट आहे किंवा तेल टंचाई झाली तर देशाकडे आपत्कालीन तेलाचा साठा असावा आणि यासाठी भारतात मोठ्या प्रमाणात तेल आपण साठवून ठेवत असतो. विशेष म्हणजे यूएईची जी कंपनी आहे एडीएनओसी, ही जी कंपनी आहे ती आधीपासूनच भारताच्या मंगळुरू तेलसाठा प्रकल्पामध्ये सहभागी आहे. आता हा दौरा भारतासाठी ऊर्जा सुरक्षिततेचा गेम प्लॅन ठरू शकतो. यानंतर मोदी युरोपच्या दिशेने रवाना होणार आहेत. या दौऱ्यातील एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे नॉर्वेमध्ये होणारी समिट. आता या परिषदेमध्ये नॉर्वे आहे, स्वीडन आहे, डेन्मार्क आहे, फिनलंड आहे आणि आइसलंड या देशांचे नेते सहभागी होणार आहेत. हे देश तंत्रज्ञान किंवा हरित ऊर्जा आहे आणि संशोधनासाठी जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत. भारताला या देशांकडून गुंतवणूक आहे किंवा ग्रीन टेक्नॉलॉजी आहे आणि अत्याधुनिक संशोधनात भागीदारी मिळू शकते. विशेष म्हणजे नॉर्वेच्या गव्हर्नमेंट पेन्शन फंडने भारतामध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे. म्हणजेच भारताला फक्त राजकीय नव्हे तर आर्थिक फायदा देखील या दौऱ्यामधून मिळू शकणार आहे. आता बोलूया स्वीडनबद्दल. स्वीडनसोबतची चर्चा मुख्यतः संरक्षण क्षेत्रावरती केंद्रित असू शकते. याचं कारण असं आहे की स्वीडनची प्रसिद्ध संरक्षण कंपनी साब भारतामध्ये कार्ल गस्टाफ या रायफलचं उत्पादन प्रकल्प उभारते. महत्त्वाचं म्हणजे स्वीडनचा भारतातील पहिला 100% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असलेला संरक्षण प्रकल्प असणार आहे. आता याचा अर्थ काय, तर भारत आता फक्त संरक्षण सामग्री खरेदी करणारा देश राहिलेला नाहीये, तर मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण उत्पादन करणारा महत्त्वाचा देश बनतोय. हे भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाचं पाऊल मानलं जाऊ शकतं. यानंतर मोदी भेट देणार आहेत नेदरलँड्सला. आता इथे चर्चेचा मुख्य विषय जो असणार आहे तो सेमीकंडक्टर आणि चिप टेक्नॉलॉजी. आजच्या काळामध्ये मोबाईल आहे किंवा आपण कार वापरतो, एआय आहे, कॉम्प्युटर आहे किंवा अगदी क्षेपणास्त्रांपर्यंत सगळं काही चिप्सवरती चालतंय. आणि जगातील सगळ्यात महत्त्वाची सेमीकंडक्टर उपकरणं कंपनी म्हणजेच ASML ही नेदरलँड्सची आहे. भारत स्वतः सेमीकंडक्टर इकोसिस्टीम तयार करण्याच्या प्रयत्नात आहे, कारण चीन आहे किंवा तैवान आहे यांच्या तणावामुळे जगभरात चिप सप्लाय चेनवरती मोठा परिणाम होतोय आणि त्यामुळे भारताला या क्षेत्रात मजबूत भागीदारी करण्याची गरज आहे. नेदरलँड्स हा भारतातील मोठ्या गुंतवणूकदार देशांपैकी एक आहे आणि या भेटीमध्ये टेक्नॉलॉजी आहे, व्यापार आहे, गुंतवणूक वाढवण्यावरती भर असणार आहे. आता यानंतर शेवटचा थांबा असणार तो इटलीचा. आता इटलीसोबत भारताचे संबंध मागच्या काही वर्षांमध्ये अधिक मजबूत झालेले आपण बघितले. विशेषतः जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील केमिस्ट्री अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात चर्चेचा विषय ठरलेली आहे. पण या भेटीमध्ये फक्त फोटो होणार नाहीये, तर संरक्षण आहे, व्यापार आहे आणि सामरिक सहकार्यावरती मोठ्या चर्चा अपेक्षित आहेत. इटलीची संरक्षण कंपनी भारतीय नौदलासाठी मोठा टॉर्पिडो पुरवठा करणार असल्याची माहिती आणि तसंच इंडिया EU फ्री ट्रेड ॲग्रीमेंट नंतर भारत आणि युरोपमधील आर्थिक संबंध आणखीन मजबूत होण्याचा प्रयत्न या दौऱ्यामधून केला जाणार आहे. आता प्रश्न असा आहे की हा दौरा भारतासाठी इतका का महत्त्वाचा आहे? पहिलं कारण असं आहे की ऊर्जा सुरक्षा, मध्य पूर्वेमध्ये तणाव वाढतोय, तेलाचे दर वाढतायत आणि भारत हा जगभरातील सर्वात मोठ्या ऊर्जा आयातदार देशांपैकी एक आहे. त्यामुळे भारताला स्थिर आणि दीर्घकालीन ऊर्जा भागीदारीची गरज आहे. दुसरं मोठं कारण असं आहे की संरक्षण आणि तंत्रज्ञान.
भारत आता फक्त ग्राहक देश राहिलेला नाहीये किंवा तो तसा राहू इच्छित नाहीये, तर स्वतःचं संरक्षण उत्पादन आणि सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग वाढवू इच्छितोय. तिसरं मोठं कारण असं आहे जागतिक राजकारण. आज अमेरिका, चीन, रशिया, युरोप यांच्यामध्ये मोठे भूराजकीय बदल सुरू आहेत आणि अशा वेळेला मल्टी अलाइनमेंट म्हणजेच सर्वांसोबत संबंध ठेवण्याची रणनीती वापरली जाते. म्हणजेच भारत कोणत्याही एका गटामध्ये पूर्णपणे न जाता सगळ्या देशांसोबत आर्थिक आणि सामरिक संबंध मजबूत करतोय. त्या दौऱ्यातून भारताला तेल आहे, गुंतवणूक आहे, टेक्नॉलॉजी आहे, संरक्षण आहे, भागीदारी या सगळ्या गोष्टी जागतिक स्तरावरती अधिक प्रभाव मिळवण्याची संधी आहे. आणि त्यामुळेच मोदींचा हा 5 देशांचा दौरा हा फक्त राजनैतिक कार्यक्रम नाहीये, तर भारताच्या पुढच्या दशकाची रणनीती मानला जातोय. तुम्हाला काय वाटतं भारताला दौऱ्यातून सर्वात मोठा फायदा कोणत्या क्षेत्रात होईल? ऊर्जा, संरक्षण की टेक्नॉलॉजी? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज 18 मराठी.